श्रीमदनंत श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। श्री विद्याधरी राधा सुरेखा, श्री राखीधर श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। माता सुमती वात्सल्यामृत परपोषित जय श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। दौचोपाती देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। पीठिकापूर नित्य विहारा, मधुमती दत्ता मंगल रूपा। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। जय विजयी भव दिग्विजयी भव, श्रीमदखंड श्री विजयी भव। श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो, श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सिद्धमंगल स्तोत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे आवडते स्तोत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात 17व्या अध्यायात हे स्तोत्र येते. ग्रंथकार शंकर भट म्हणतात, श्री बापनाचार्युलूंना श्री दत्तात्रयांचे दर्शन घडले व त्यांनी सिद्धमंगल स्तोत्र लिहिले. प्रत्यक्ष दत्ताच्या दर्शनाच्या अनुभूतीने गायली जाणारी या स्तोत्रातील अक्षरे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्या अक्षरांमधील चैतन्य हे युगानुयुगे विलसत राहील. या स्तोत्रात व्याकरणदृष्ट्या कोणताही दोष अथवा त्रुटी नाही. या स्तोत्राचे पठण करण्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही. मला ते स्तोत्र श्री बापनाचार्युलूंच्या मुखातून ऐकण्याचे भाग्य लाभले. हे स्तोत्र माझ्या हृदयावर अंकित झाले आहे. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करून केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. त्याचबरोबर चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे जन्मनक्षत्र असल्याने या दिवशीही याचे पठण करावे. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनातील सर्व कामना पूर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मांनी श्री दत्तात्रयांची आराधना करून या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रूपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात.